जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 आपण एक महत्त्वाची अपडेट आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाची, अतिमहत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची अपडेट घेऊन आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत अपडेट आहे. कोणतीही फेक बातमी आपण दाखवत नसतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. स्पर्धा खूप कमी होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टप्प्याटप्प्यामध्ये विद्यार्थी हे कमी होत आहे. स्पर्धा ही खूप कमी होत आहे. जे विद्यार्थी घाबरून गैरहजर राहत आहे, त्यांच्यामुळे जे विद्यार्थी हजर राहत आहे त्यांचा खूप फायदा होत आहे. जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणी त्यानंतर रनिंग कंप्लीट केली आहे, त्यांचा यामध्ये खूप फायदा होणार आहे आणि याचा परिणाम तुमच्या अंतिम निवड यादीमध्ये पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच कट ऑफवर पडणार आहे तुमच्या कास्टमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तब्बल 1500 पैकी 913 विद्यार्थी हे गैरहजर आहे. म्हणजेच खूप मोठा आकडा हा विद्यार्थी मित्रांनो समोर आलेला आहे. 1500 पैकी 913 विद्यार्थी गैरहजर. त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी आणखी 30-40 विद्यार्थी आणखी हे शारीरिक पात्रता आणि कागदपत्र पडताळणीमध्ये सुद्धा अपात्र पडलेले आहे. म्हणजे जवळपास 950 ते 960 विद्यार्थी हे अपात्र झालेले आहे. संपूर्ण बघूया आपण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी दिनांक 30/1/2024 रोजी धाव चाचणी करता पात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि सर्कल बघू शकता, चंद्रपूर सर्कल. आणि अनुपस्थितची संख्या बघायला गेला विद्यार्थी मित्रांनो, तर भरपूर प्रमाणात विद्यार्थी हे अब्सेंट आहे. बघू शकता, अपात्र सुद्धा जवळपास 30 ते 40 विद्यार्थी झालेले आहे. आणि इथे बघा, सिरियल क्रमांक म्हणजे अनुक्रमांक 1 पासून तर शेवटचा जो विद्यार्थी आहे तो 1500 क्रमांकाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट तुम्ही चेक करू शकता, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर बघा, आपण फॅक्टवर पोहोचूया आणि किती विद्यार्थी पात्र अपात्र ठरलेले आहे ते इथे त्यांनी दिलेलं आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पात्र, अपात्र, त्यानंतर अनुपस्थित. तर पहा, अनुपस्थित म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे डायरेक्ट अपात्र ठरलेले आहे. आपल्याला माहिती आहे, एक वेळा जर आपण अपसेट राहिलो की परत ते चान्स देत नाही कागदपत्रासाठी. बघू शकता, 913 विद्यार्थी हे अपसेट आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आणखी 27 ॲड करायचे आहे. म्हणजे 913 प्लस 27 जर केले आपण तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 940 विद्यार्थी हे अपात्र ठरलेले आहे डायरेक्ट. आणि फक्त 561 विद्यार्थी हे पात्र ठरलेले आहे रनिंगसाठी. यांची जी धाव चाचणी होती ती विद्यार्थी मित्रांनो आज सकाळी होती. विद्यार्थी मित्रांनो 30 तारखेला बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 6:30 वाजता एक बॅच होती, त्यानंतर 7:30 वाजता एक बॅच होती. संपूर्ण विद्यार्थी हे अपात्र झालेच आपण असं म्हणू शकता, कारण की अनुपस्थित आहे ते. अनुपस्थित विद्यार्थी मित्रांनो राहू नका. तुम्ही कोणत्याही वनवृत्तामध्ये जा, विद्यार्थी जवळपास 30 ते 40% विद्यार्थी हे अनुपस्थित राहत आहे. याचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी रनिंग ही 17 मिनिटामध्ये येत नाही तर मी जात नाही, माझी रनिंग ही 18 मिनिटामध्ये येत नाही तर मी जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मी परत सांगतो की बोटावर मोजण्याजोगतेच विद्यार्थी हे आउट ऑफ रनिंग मारू शकतात, कारण की खूप कठीण स्वरूपाची ही रनिंग आहे आणि हे सर्वांनाच जमेल असं नाही आहे. तुमची जर रनिंग 22 मिनिटामध्ये, 21 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये, 18 मिनिटामध्ये, 19 मिनिटामध्ये जर येत असेल 5 किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही प्रेझेंटी लावा, रनिंग पूर्ण करा. जरी तुमची 23-24 मध्ये येत असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथे जायला पाहिजे, कारण की तिथून नाही काही तर तुम्हाला अनुभव तर मिळणार आहे. आणि तुम्ही स्पर्धेला आतापासूनच जर घाबराल तर विद्यार्थी मित्रांनो खूप काही समोर स्पर्धा आहे, इथेच घाबरून जायचं नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.